कारण मला तुम्हाला सांगायचं आहे की कितीला काय पडलं आणि पूर्ण शॉपिंग कितीला झालेली आहे सगळी. खूप सारं सामान घेतलं आणि हे बजेटच्या बाहेर. डुंगू क्लीन करायला लागतात. तो अभी तक पेंजरे से बाहर नहीं निकला. मला तर असं वाटतं की मी किती कैद आहे, कारण हॉस्पिटल मधनं जेव्हा आलो लास्ट टाइम त्याचा पिंक वाला फ्लावर त्यांना विचारलं. आज आम्ही आलो इकडे प्लांट पाहायसाठी. आता एक मोगऱ्याचं घ्यायचं. हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आज आहे सुट्टी मला आणि आज थोडंसं लेटच उठलो मी, कारण की जेव्हा सुट्टी असते तेव्हा निवांत होऊन झोपू शकतो आपण. आणि हा डुलून हलून राहिला आहे, याच्यासाठी आता काहीतरी करावं लागेल. ही स्टिक काढून ठेवली आहे मी. आणि आता 10:30, कारण की आज 9:30 वाजता मीच उठलो. आणि इकडे मॅडम आपलं चहा करून राहिली आहे सकाळी. हे जास्त टुलूम करून राहिला होता, कारण की खाल्लं नव्हतं ना काही, म्हणून मी डोनट घेऊन आलो. सकाळी पाहिजे असते काहीसाठी खायसाठी. आणि लाईट आलेली आहे बेटा, लाईट आलेली आहे. आणि सकाळी आज थोडीशी न्यूज, आम्ही जेव्हा सुट्टी असते ना फक्त तेव्हाच न्यूज पाहत असतो आम्ही. आणि काय अपडेट आहे काय नाही सगळं आम्हाला न्यूज थ्रूच माहीत पडते. आणखी TV9 मराठी हे तुम्हाला माहिती आहे, असं चॅनल आहे की पूर्ण गल्ल्या घुमते ते. आणि चला, आज थोडीशी बाहेर जायचं आहे, थोडेसे प्लांट वगैरे गोळा करायचे होते आम्हाला. बाल्कनी थोडीशी रिन्युएट करायची आहे, कारण की हे प्लांट सगळे पिवळे झालेले आहे. याच्या कोंड्या सब काढायचे. आमची चिमटे खालीच पडून जाते. आणि समजा जमलं तर एक खाली नेट घेऊन येऊ, कारण की काही जर पडलं तर खाली पडणार नाही, त्यासाठी नेट घेऊन. आणि बघा पाणी पूर्ण उतरलेलं आहे तिकडलं. त्या दिवशीचा पाऊस एवढा जबरदस्त होता का पूर्ण पाणी झालं होतं. आणि बेटा तिकडे फॅन चालू, आपल्या MSCB आपल्या घरची नाही आहे, लाईट फॅन सब चालू. चला तर काही आता चहा पिऊन घेऊ आपण मस्तपैकी एक नंबर. आणि हे झाडपूस करून राहिले. आताच झाडलं का इथलं, कशाला 10 वेळा झाडते. आताच तूच झाडलं हे. मला वाटलं झाडलंच का काय. मान पेन करते रे बाबा, ऑफिसमध्ये कंटिन्यू लॅपटॉपमध्ये बसून. अरे बापरे, आपण कोणाला सांगू शकत नाही, अशी पेन होते तरी बसावं लागतं कंटिन्यू. गाईज, एवढा वेळाची मशक्कत नंतर कोणती एक गोष्ट आपण घेतो तर त्याची चीज झाली पाहिजे. कारण की आपल्या मिडल क्लासवाल्या लोकांना कोणती वस्तू घेतो तर ती जास्त टिकली पाहिजे अशी एक अपेक्षा राहते. तर आमच्या बाबतीत तेच आहे. जास्त आम्ही कसं आहे, एकदाच घेतो कोणती वस्तू, त्याच्यात जे पैसे इन्व्हेस्ट करतो आम्ही ते म्हणजे एक लॉंग टर्मपर्यंत त्याचा आपल्याला वापर करता आला पाहिजे. म्हणून आम्ही एक शेगडी घेतली होती ही ग्लेनची. आणि जेव्हा मी घर घेतलं होतं तेव्हाच म्हणजे शेगडी घेतली पाहिलं. हां, आम्ही म्हणजे किती वर्षापासून आम्ही जेव्हा किरायच्या घरात राहत होतो, आम्ही रेंटने राहत होतो, तेव्हाच आम्ही महत्वाची ही शेगडी तिकडेच बोलली होती. आणि शिफ्टिंगच्या जवळ रिसीव्ह झाली होती. आणि म्हटलं चला नवीन घरी जाऊ, तर तेव्हा आपण म्हणजे पहिला जे स्वयंपाक आहे तो याच्यावर झाला पाहिजे. तर ती शेगडी आज क्लीन केली खूप ह्याच्यानंतर. आणि बघा कशी दिसते. शेगडी आपली क्लीन झालेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे आणि महत्वाचं सांगायचं असं की आता 1 वर्ष झालाय शेगडीला, पण कोणी म्हणणार नाही की म्हणजे 1 वर्ष झाला, पण शेगडी अशी म्हणजे A to Z क्लीन आहे. हे फ्रॉज बर्नर असते, तुम्हाला माहिती नसेल, हे ब्रास पेक्षा थोडेसे वेगळे असते, लॉंग टर्म असते. म्हणून आम्ही आज थोडेसे क्लीन केले आणि आता परफेक्ट दिसतं एक नंबर. फुल टू 10-10.5 हजाराची काहीतरी घेतली होती आम्ही शेगडी. तर म्हणजे वर्थ इट झाली आहे. 1 टाइम घेतली आम्ही. हा 8 mm ग्लास आहे बघा, इथे सगळं दिलेलं आहे. 8 टाइम्स स्ट्रॉंगर म्हणून. हे 5 वर्षाची वॉरंटी वगैरे दिली होती. आणि कारण की कोणती आपल्या मिडल क्लासवाल्यांना कसं असते, कोणती वस्तू घेतली तर ती टिकली पाहिजे. आमचंही तेच आहे सेम. तर प्रॉपर आज क्लीन केली याला. आणि बर्नर वगैरे चमकून राहिले आहे. आणि याच्यासाठी जर तुमच्यासाठी जर तुम्हाला जर काही माहीत असेल
की काय लिक्विड असते, काय क्लीन करावं लागते, तर ते तुम्ही सांगू शकता तुमच्याकडे जर असेल घरी. ठीक आहे. तर गौरवला एक अर्जंट कॉल आला, तो गेला तिकडे. आणि खरंच गौरवनी सांगितलं शेगडीबद्दल तर ते खरं आहे, कारण आता 1 वर्ष होऊन राहिला तरी आमची शेगडी मस्त एकदम क्लीन आणि पॉश दिसते, कारण ठेवणं पण डिपेंड करतं. तर चलो मी आता पटापट नाश्त्याचं बनवते. गाईज आज बनवणार आहे पापडा, जो की मी आधी पण चॅनलवर रेसिपी टाकलेली आहे. गौरव म्हणते की आज पापडाच बनवू, कारण त्याला खूप जास्त आवडतो. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग एंडपर्यंत बघा. आज थोडं नर्सरीमध्ये जायचं आहे मला, परत काही शूट करायचे आहे. जे काही प्रोडक्ट्सचे वगैरे ब्लॉग आहे ते पण येणार आहे चॅनलवर, जे की मी आता 9 मंथ सुरू आहे आणि शॉपिंग केलेली आहे. तर काय काय शॉपिंग केली आहे बेबीसाठी आणि माझ्यासाठी ते सुद्धा टाकणार. आणि आमच्या हॉस्पिटल बॅगमध्ये काय काय पॅकिंग केलेली आहे ते सगळं. तर हे असे व्लॉग येणार आहे चॅनलवर, ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. A few moments later. सो गाईज थोडा वेळ झाला, छान मस्त फ्रेश झाली, आंघोळ वगैरे केली, नाश्ता वगैरे झाला आणि आता जेवण तर व्हायचं आहे, कारण स्वयंपाकच व्हायचा आहे. आज गौरवला सुट्टी होती म्हणून म्हटलं थांबून जाऊ, थोडं स्वयंपाक लेट करावं. 1 सेकंद. हां ते आहे 1 सेकंद. तो माझ्या मागे थोडं काम सुरू आहे गौरवचं, ते मी तुम्हाला दाखवते की काय सुरू आहे. आम्ही जसं की सकाळी बोललो होतो की आज तुम्हाला सगळ्यांना दाखवणार की मॉम म्हणजे होणाऱ्या मॉम आणि येणाऱ्या बाळासाठी काय काय शॉपिंग केलेली आहे हे सगळं दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. तुम्हाला पहिले दाखवते की गौरव काय करत आहे. गौरवनी सगळ्या प्रोडक्टवर त्याची डिटेल मांडलेली आहे, म्हणजे ॲक्च्युली ब्रँड विथ प्राईस, कारण मला तुम्हाला सांगायचं आहे की किती कितीला काय पडलं आणि पूर्ण शॉपिंग कितीला झालेली आहे सगळी. कारण कसं आहे ना की सांगत आहे तर मग डिटेल माहिती द्यावं लागेल, म्हणून मग पूर्ण ऑल प्रोडक्ट्सचं असं गौरव त्यावर नोट करत आहे. कुठे गेलं आहे यावर नोट? यावर नोट आहे, ते आपल्याला दिसणार नाही. अच्छा प्राइस. तर यावर सगळ्या Meanwhile. फायनली गाईज आपण रेडी झालेलो आहे. इकडे सेटअपची तयारी झाली आहे पूर्ण, की ब्लॉग तुम्हाला ते सामान दाखवायचं आहे, ब्लॉग शूट करायचं आहे प्रॉपरली. आणि म्हणजे काय काय सामान घेतलं मी तर तुम्ही बघितलंच काय करत होतो मी, सगळ्यांची डिटेल्स लिहून ठेवली आहे. आणि एवढा सगळा पसारा आहे आमचा हा शॉपिंग. एक गोष्ट सांगायची होती, मला स्पेक लावल्यामुळे एक गोष्ट कळली की माझ्या डोळ्यात किती फॉल्ट आहे. मला झाडूचा जो बुरा असतो तो पडतो, तो आता दिसत आहे. जेव्हा झाडू लावते तेव्हा नाही दिसत, आता स्पेक लावल्या म्हणून दिसत आहे. आणि असा गेटअप केलाय आणि नवीन टॉप घातलाय. न्यूनी घातलं, पण काहीच थोडं माझं फील्ड अल्टर इग्नोर करा, कारण मी अल्टर नाही केलं. हाताच्या बाहेर चाललं ते. चला आज किती दिवसानंतर जी ऊन निघाली आहे मस्तपैकी. आता थोडंसं मी ब्लॉग शूट करू आणि नंतर बाहेर जाऊ लगेच, थोडंसं काम आहे म्हणूनच आम्ही तयारी करून आम्ही शूट करू. कधी हे बघा, हे आतापासून पाडणं चालू झालंय. दे ना एवढे झाले की ते एका हातात मावत नाही. सो गाईज लेट्स स्टार्ट. तुम्हाला दाखवतात आम्ही काय काय शॉपिंग केली, आणि शॉपिंग तर बघू शकता एवढीच नाही, आणखी पण मला बसता नाही ना, एवढी एक्साइटेड मी लाईफ मध्ये स्वतःच्या शॉपिंग साठी पण नव्हती. डाल दो चलो. एवढ्या बाळाच्या शॉपिंग साठी, कारण मी फुटून जाईल पण एवढी शॉपिंग कधी नाही केली. आता तू घेऊन येते बारीक बारीक. सो गाईज एवढा आणलाय मी, माझ्याकडनं झालं तेवढं. आता गौरवला आणायला सांगितलंय मी, कारण ते छोटे छोटे प्रोडक्ट्स नाही आणतात मला. हे बघा, वा गोल्डन भेटे गोल्डन. खराब झाले प्रोडक्ट तू सांगते. पॅरेंट्स ऑफ द इयर एवढे न्यूली पॅरेंट आणि त्यांची शॉपिंग मला दिसेल ते बघा. चुटुक बुटुक शॉपिंग केलेली आहे सगळी. सो चला दाखवते मी तुम्हाला 1 बाय 1 की काय काय आहे प्रोडक्ट. बऱ्याच दिवसानंतर व्यवस्थित तयारी केली नाही तर लिपस्टिक पण लावायला कंटाळा येत होता. पूर्ण प्रेग्नन्सी तयारीचा कंटाळा आला मला, आणि आज थोडं ठीकठाक वाटलं तयारी वगैरे केली. सो अजून काही आहे का घेऊन या असेल तर. खूप सारं सामान घेतलं आणि हे बजेटच्या बाहेर. ते बजेट काही वेगळं काढलं होतं पण बजेटच्या बाहेरच गेलं. तर गाईज हे प्रोडक्ट जे आहे तुम्हाला सांगितलं होतं बेबीसाठी जे काय काय घेतलं आम्ही तुम्हाला सांगायचं होतं, आणि तो दिवस आता निघालेला आहे.
हे बघा इकडे सगळे काढून झाले. जे कॅमेरा सेटअप करतो मी तोपर्यंत. तर गाईज हे एवढे सगळे प्रोडक्ट्स आहे जे बेबीसाठी घेतलेले आहे आणि हे सगळे क्लोथ्स आहे जे की काय काय जे रिक्वायरमेंट राहते ते. सो हे गाईज लेट्स स्टार्ट. तर सगळ्यात आधी एक पॉईंट क्लिअर करते. पहिले तर आधी मोबाईल स्टँडला लावला कारण त्याचं रिझन आता आम्हाला असं बसूनच प्रोडक्ट दाखवावं लागणार आहे आणि लाईट डायरेक्शन फ्लॅटमध्ये तेवढं काही आहे नाही, आभाळ पण आहे आणि इकडे आम्ही हे सुद्धा सेटअप केलं आणि हे लावले 2-3 लाईट लावले तेव्हा कुठे जाऊन एवढा उजेड पडलेला आणि त्याचा पण आमच्यामुळे उजेड पडलेलाच आहे. तुम्हाला माहिती आमचा उजेड पडलेलाच आहे. तर चला जोकिंग पार्ट होता हा. तर हा सगळ्यात पहिले एक गोष्ट क्लिअर करते की क्लोथ सेक्शन माझ्याकडे आहे, प्रोडक्ट सेक्शन गौरव आहे. कारण प्रोडक्ट सगळे गौरवचे त्यांनी लक्ष दिलेलं आहे आणि क्लोथ मध्ये मी लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे डिस्कस भले दोघांनी सोबत केलेलं आहे पण शॉपिंग करताना आम्ही असं केलेलं आहे. चलो सगळ्यात आधी क्लोथ पासून सुरू करू. तर मी तुम्हाला सगळ्यात आधी काय काय क्लोथ मध्ये काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या दाखवणार आहे. म्हणजेच बाळाच्या ओनली फॉर बेबी. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असणारी गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त बोललं जातं की बाळ येणार आहे तर ते तयार करायचे आहे, शिवायचे आहे, बनवायचे आहे. पण आम्ही शिवलेले नाहीये. एक नाही लागत त्याला, भरपूर लागतात. म्हणजेच लंगोट. मला प्रत्येकाचा शब्द नाही माहिती कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं काही बोलत असतात. तर याला बोलतात लंगोट. तर अशा लंगोट घेतलाय मी काय 258 आणि हा मी मेन म्हणजे मेशोवरनं घेतलाय. ओके काही प्रोडक्ट असं आहे ना मेशोचे पण आहे आणि अशा कॉटन मटेरियल मध्ये आणि व्हाईट यासाठी घेतल्या की या मला इफ जर बाहेर कुठे न्यायचं आहे, हॉस्पिटलला जायचं आहे, परत लस वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी आणि घरी पण कोणी आलं गेलं तर त्यासाठी घालायला अशा पॉश काही घेतलेल्या आहे. 10 याचा पूर्ण पेअर आहे हा. आणि दुसरं रिझन व्हाईट यासाठी घेतलाय थोडासा जरी डाग पडला का माहित पडते. अबे साले पराक्रम केलेला आहे. सो मी याबद्दल थोडं सांगते. मी लाईफ मध्ये आजपर्यंत या मटेरियल बद्दल काहीच आयडिया नव्हती. आता बेबीच्या प्रोडक्ट मध्ये गेलो आणि तेव्हा लक्षात आलं की मस्लिन नावाचा पण कुठला मटेरियल असतं. तर ते कळल्याबरोबर लगेच माइंड मध्ये आलं की अरे हा आता मग बेबीसाठी आपल्याला सॉफ्ट काहीतरी क्लोथ घ्यावा लागेल. जसं त्यांनी फिडिंग करताना वगैरे काही करतात ना बाळा वगैरे वोमेट वगैरे. हा सो त्याच्या फेस क्लोथ म्हणजे फेस क्लिनिंग साठी घेतलेला आहे बघा. एकदम म्हणजे हार्श नाही करणार, पूर्ण एकदम मस्त आहे. आणि असे 3 याचा पेअर आलेला आहे मला. हा तर काही कॅप घेतल्या मी आणि व्हाईटच कॅप घेतल्या. ऍक्च्युली आम्ही काही शिवलेल्या आहेत तर त्या आम्ही यूज करणारच. पण या मला जसं की मी ते लंगोट बद्दल सांगितलंच आहे. आणि अशा टोपऱ्या आहे टिनी केअरच्या अशा 3 घेतलेल्या. हा आणि सॉफ्ट आहे आणि छान वाटतंय. व्हाईटच घेतलंय आपण 249. आणि एक महत्वाचं सांगते, आम्ही असं काही पर्टिक्युलर बॉय होणार या गर्ल होणार या दृष्टीने काही शॉपिंग केलेली नाहीये. आम्ही म्हणजे 2 पैकी काही जे झालं त्या हिशोबाने केलं. मग मी व्हाईट कलर जास्त प्रिफर केला माझ्या प्रोडक्ट मध्ये. त्याचं कारण मुलगाही झाला तरी होईल आणि मुलगी झाली तरी होईल, जेही हो स्वामींची इच्छा. देन थर्ड हे सुद्धा मी मेशोवरनं घेतलेलं आहे. काही बुटीज कॅप असे 3 याचे पेअर आहे. एक असा ब्लू आहे ज्याच्यामध्ये क्लॅप ग्लोव्ज विथ बुटीज आहे आणि कॅप आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तर पावसाळ्याचा सीझन आहे आणि सगळ्यात जास्त ते लोक करतात पण त्यांची सुसू चालू राहते. त्याच्यासाठी घेतली मी ड्राय नॅप शीट. सो ही घेतलेली आहे मी आर फॉर रॅबिटची. तर ही थोडी मिडियम साईज घेतली मी. मला असं वाटतंय आता की मी लार्ज घ्यायला पाहिजे होती. एक तर घ्यायला पाहिजे होती का सजेस्ट नक्की करा. एक लार्ज घ्यायलाच पाहिजे आय थिंक तरी. हा तर एक घेऊन घेऊ नंतर शॉप मधनं. ओके अमेझॉन वरची प्राइस कमी होती. तिन्ही कम्पेअर मध्ये मला ही जी आहे ना अमेझॉन वर स्वस्त पडली. कापड घेतलंय 183 ला. ते दाखवते मी जे बाळाला असं काय म्हणतात रॅप करून ठेवतात ना. तर म्हणजे बाळाला नवीन झाल्यावर रॅप करतात असे 2 मस्लिनचे मटेरियल घेतले. बघा गाइस किती छान आहे. एकदम सॉफ्ट मटेरियल आहे. मला मिशो करून भरपूर म्हणजे एक्सपेक्ट पण नाही करू शकत एवढं छान क्वालिटी आल्या. आणि असे 2 घेतलेले मी. हे मस्लिन मटेरियल आहे गाइस. कितीला पडले हे 183 ला पडले. फक्त 183 ला पडलेलं आहे. किंडर अँड टेंडरचं आहे. ते डोक्यावर घेऊन बाहेर वगैरे जातात बाळाला. म्हणजे जर आपण आता बाहेर चाललोय कुठे तर असं कुठे गेले. हा हे असं दाखवते मी तुम्हाला. खूप सॉफ्ट आहे.
हे असं टाकायचं आणि बाळाला घेऊन जायचं. जसं की आता हे बाळाच्या डोक्यावर टाकायचं असं. आणि याला सगळ्या क्लोथला आम्ही वॉश करूनच यूज करणार आहे. सो म्हणून आता तुम्ही म्हणाल की हे खराब करत आहे, असं काही नाही. सो आता कसं असतं ना, न्यू असल्यामुळे आणि तसं पण आपल्याला कोणासमोर बाळाला दूध वगैरे पाजत आहे. फिडिंग कव्हर म्हणून आहे, हे आहे 289ला. आणि एवढं छान, हे सेम माहिती सगळीकडे बघितलं मी, पण 500च्या जवळपास होतं आणि यावरच मला मेशोवर 289ला पडलं. आणि खूप छान आहे, याला असं यूज करायला एकदम कम्फर्टेबल आहे. इथे असा बेल्ट आहे जो असा नेटमध्ये जाणार आणि असं बॅक साईडला, आणि इकडे बेबी आतमध्ये कव्हर होईल. येस. तर आणि मटेरियल एवढं भारी आणि एकदम कार्टून वगैरे होते, थोडा अट्रॅक्टिव्ह पण कलर होता, मस्त वाटत होतं. कॉटन पण मस्त आणि जाड आहे, डबल लेअर आहे. हा, तर हे एक मेशोवरनं घेतलेलं आहे. बेबी हगचे प्रोडक्ट स्टार्ट करू. तर यामध्ये आहे बाळाचं ब्लँकेट. हे ब्लँकेट घेतलं म्हणजे हे ब्लँकेट एवढं लॉंग आहे की बाळाला बऱ्याच वेळपर्यंत कामात येऊ शकते. आणि असं सॉफ्ट पण आहे आणि कलर पण आवडला होता मला म्हणून घेतलंय हे. तर छान आहे, गौरवला पण येऊन जाते पांघरायला. अच्छा. आणि तर असं आहे आणि खूप सॉफ्ट आणि मटेरियल पण मस्त आहे. आणि कितीला पडलं आहे हे आपल्याला? 200 समथिंग कायला पडलं ना, 243ला. वन मोर ब्लँकेट की जे मी घेतलं, मला मस्लिनचं आहे आणि एवढं आवडलं हे बघा गाईज, मेशोवरनं घेतलंय मी. ऍक्च्युली इतकं सॉफ्ट आणि भारी आहे. म्हणजे बाळाला जर समजा विंटर सीझन नाही आहे तर हे आरामात त्याला कम्फर्टेबल राहील. असं एक एक्स्ट्रा घेतलं होतं मी. तर 2 याचा सेट घेतलाय हा मी, 300 समथिंगला पडला फर्स्ट ट्रायवरनं. तर हे रोम्पर्स म्हणतात आय थिंक याला. हा एक घेतलाय आणि हा मी हॉस्पिटलमधनं जेव्हा घरी येणार तेव्हा घालायसाठी घेतलेला आहे. म्हणजेच पॉश कलर आहे, तर बॉय या गर्ल जेही काही होईल त्याला छान घालून घरी आणायचं यासाठी घेतलेला आहे. खूप शॉपिंग लिस्ट वाढलेली पाहता. आईने असं म्हटलं होतं की थंडीचे सीझन आहे तर स्वेटर नक्की घेशील, ऑर्डर टाकशील. तर स्वेटर सुद्धा घेतलंय बेबी हगचे. क्यूटूस आहे, डोगू पण त्यांची छोटूशी राहते. हे बघा. आणि तर दुसरं लागेल म्हटलं, आता थंडीचं सीझन, पावसाळा सगळं आलेलं आहे एकसाथ. इतके क्यूट आहे ना की बघत राहावं वाटतं. इतकं म्हणजे असं वाटतं की बाळाला जवळ घेतलं असं फील येत आहे. आणि खरंच खूप छान वाटतंय. हा पण एक कलर खूप क्यूट वाटला म्हणून हा पण घेतला मी. गर्ली झाली तरी होईल आणि बॉय पण झाली तरी होईल. ही पण 375ला. आणि मेन ऍक्च्युअल गोष्ट तुम्हाला लास्ट एका ब्लॉगमध्ये सांगितली होती मी, बेबी हग मध्ये आम्ही गेलो होतो. बेबी हग मध्ये प्राइस ओरिजिनल होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला ऑनलाईन मध्ये खूप ऑफर पडलेली. प्राइस सांगतो तुम्हाला, याची किती आहे? 599, म्हणजे 600चं बरीच ऑफर पडली. म्हणून सांगते की तुम्ही जर शॉपमधनं घेत असेल तर थोडं सावधान राहा. त्याच्यासोबत पॅन्ट पण मिळाली आहे. असे मी दोन्हीचा पेअर. वगैरे वातावरण आहे, एकदम थंड नाही आहे, तर असं ड्रेसवर घालायला एक छोटस असं घेतलंय. हे सुद्धा जाड आहे पण एकदम जाड नाही आहे, साधारण. हे सुद्धा बेबी हगचं आहे. हे 194ला झालेलं आहे आणि छोटूस आहे ना, क्यूटूस. हे तर हे काय आहे तुम्हाला दाखवते मी. ऍक्च्युली हे घेतलंय फेरेटोचं. फेरेटो इंस्टाग्रामवर सुद्धा ब्रँड आहे हा अवेलेबल आणि हा फर्स्ट क्रायवर सुद्धा आहे. तर सगळ्यात आधी तर महत्वाचं आपल्याला बाळाला पकडायचा प्रॉब्लेम खूप जास्त होतो, कारण आम्ही तर न्यूली पॅरेंट आहेत. आम्हाला म्हणजे एवढं छोटं बाळ पकडणं म्हणजे जरा डिफिकल्टच वाटते. तर म्हणून मग त्या धाकाने हे घेतलेलं आहे. हे बघा, हे असं आहे, यामध्ये बाळाला ठेवायचं असते आणि त्याला असं कन्वर्ट करता येतं आपल्याला. आणखी एक बोलवलेलं आहे आपण, ते काय म्हणतात, हुपा ब्रँड तुम्ही बघितलं असेल तर ते बोलवलेलं आहे. ते यायचं आहे ऍक्च्युली, ते आलं म्हणजे त्याच्यात पण रिव्ह्यू शेअर करणार. तर घरी येताना पण असं पकडून आणू शकतो, इझिली पकडतात याच्यामध्ये. म्हणजे बाळाला काही असं पकडायचं टेन्शन नाही राहत. तर छान आहे, क्वालिटी पण मस्त आहे आणि कलर पण खूपच स्टँडर्ड आणि एकदम मस्त पॉश वाटतो. छान बनवली यातली. हा, तर परत एक त्याच्यासोबत बाय 1 गेट 1 होतं हे. तर नेक्स्ट त्याच्यामध्ये आम्हाला हे मिळालेलं आहे आणि फक्त 400 काहीला पडला आहे. हे 2 सेट म्हणून मी घेतलाय. आणि हे पण खूप छान आहे. जर समजा आपल्या इथे मच्छराचा खूप इश्यू असतो, तर मला गावाकडे वगैरे जायचं काम पडेल तर तिकडे या मच्छराचा इश्यूच आहे. आणि घरी पण असं याच्यामध्ये बाळ छान निवांत झोपते मस्त. यामध्ये टाकून दिलं तर असं बेडवर ठेवून द्यायचं, बस. नीट आहे दोन्ही साईडनी.
एकदम कम्फर्टेबल आणि त्याच्यातला सेट आहे हा फेरेटोचा. त्याच्यामध्ये गाद्या वगैरे ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्या येऊन जाईल आरामात. आणि हा एक मेशोवरनं सेट घेतला मी 3चा म्हणजे 3 पाऊचचा, ज्याच्यामध्ये बाळाचं मेडिकलच्या मेडिसिन्स, क्रीम्स, प्रोडक्ट आणि काही माझं पण मग राहून जातं एखादा पाऊचमध्ये असं 3 म्हणजे 219ला पडलं. आणि हे मेशोवरनं 3 पाऊच मला 219ला पडले. आणि सोबत ही बॅग जर तुम्ही जिओ मार्टला जात असेल तर बघतच असेल, जिओ मार्टवरनं घेतली ओनली फॉर 199. आता याच्यामध्ये पॅक करायला लागेलच ना सामान म्हणून आता मी पॅक करते बॅग. तर चलो आता गौरव सांग. सो आता थोडा ब्रेक घेतला होता कारण की स्पेस फुल झाली होती. आणि आता दाखवला मी प्रोडक्ट्स की ते तुम्ही पहिला पार्ट जो बघितला म्हणजे आता याच्या पहिले बघितला ते सगळे क्लोथ्स होते, जे कपडे होते, येणाऱ्या बाळाचे कपडे होते, ते सगळे यांनी डिसाईड केले होते काय घ्यायचं काय लागतं ते मला माहिती नव्हतं. बट दुसरा जो पार्ट आहे तो ज्याची स्किनशी कॉन्टॅक्ट येतो त्यांचा, जे म्हणजे त्यांच्या स्किनशी अप्लाय करतो आपण, स्किनला अप्लाय करतो, तर ते प्रोडक्ट्स आहेत. तर ते आपण काय काय घेतले आणि कशासाठी यूज होतं त्याचं ते पण बघू आपण. तर फर्स्ट काय दाखवायचं, एवढे सारे प्रोडक्ट आहे, काय काय दाखवायचं. सॉरी ठीक आहे. तर हे आहे सगळ्यात इम्पॉर्टंट जे की आहे वेट अँड वाईप्स. 99% वॉटर वाईप्स आहे. ॲक्वाझिल प्लस वॉटर आहे याच्यामध्ये आणि 72 वाईप्स त्याच्यामध्ये. बेबी हगच आहे ॲडव्हान्स, एक त्याच्याच एक ब्रँड आहे हा बेबी हग ॲडव्हान्स म्हणून, म्हणजे सब ब्रँड म्हणतो त्याला. आणि जेंटल आहे एकदम स्किनवर, त्यामुळे काही म्हणजे हे नाही आहे, हार्श नाही आहे. आणि 100% प्लांट बेस्ड फॅब्रिक आहे, बायोडिग्रेडेबल आहे आणि हायपो ॲलर्जेनिक आहे, म्हणजे आहे. आणि डर्मॅट आणि पेडिट्रेशन टेस्टेड आहे, तर काही इश्यू नाही आहे. आणि फ्रॅग्रन्स वगैरे नाही, एकदम वॉटरी आहे फुल. आणि 72 वाईप्स पर पॅक मध्ये. आणि असे मला असं वाटतं किती पॅक घेतले आपण, 4 2 याचा कॉम्बो आलेले आहे, 2 असे बाय 1 गेट 1. सो 4 आलेले आहे. आणि डुंगू क्लीन करायला लागतात, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे ऑइल, कारण मसाज साठी लागतात. हे जे ऑइल्स आहे हे मसाज साठी लागते. तुम्हाला जर याच्या लिंक पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, सगळं सांगतो आम्ही कुठून काय घेतलं. आणि हे दुसरं आहे आपलं R for रॅबिटचं, जो की एक ब्रँड आहे, चांगला ब्रँड आहे हा पण. आणि बेबीचे प्रोडक्ट सगळे बेबीचे प्रोडक्ट्स आहे. आणि हे 269ला पडलं. हे पॅक आहे, त्याच्यात दाखवतो तुम्हाला. हे बघा किती क्यूट आहे. आणि हे बघा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट काय घेतलाय गौरवने, बेबी हगचं आहे. हे आता तुम्ही पावडर लावायचं, एवढ्या छोट्या गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्याच घेतलेल्या आहेत. आणि छानही वाटत आहे, थोडं सॉफ्ट आहे, ते खूप सॉफ्ट आहे बाळाला या गोष्टी. आणि इव्हन गौरवनी म्हणजे प्रोडक्ट खूप विचार करून घेतलेले आहेत त्यांनी. आणि त्या बाबतीत तर मी त्याला 10 on 10 देईल. आता येऊ आपण त्यांच्या स्किनसाठी बॉडी लोशन आणि वॉश. ठीक आहे, बॉडी वॉश. तर हे अगेन बेबी हग मधूनच आहे हे, की हे डेली जे आपण मॉइश्चरायझिंग करतो तर त्यासाठी आहे मिल्की लोशन म्हणून आहे. 24 hours मॉइश्चरायझेशन ठेवते. आणि स्किनसाठी पण व्यवस्थित आहे, सेफ आहे. पेडिट्रेशन अप्रूव्ह तुम्हाला इथे दिसून राहिलं असेल, हे पेडिट्रेशन अप्रूव्ह म्हणून. आणि हे सेफ प्रोडक्ट आहे. हे 199ला आहे, आम्हाला हे पडलं हे 110ला. हे एक मिल्की वॉश म्हणून येते, हेड टू टो वॉश येते याला. ठीक आहे, हे आपण केस पण धुवू शकतो आणि बॉडी पण वॉश करू शकतो. ठीक आहे, 2 in 1 यूज आहे. हे 200 ml आहे. हे आम्हाला पडलं आहे 122 रुपयाला. ठीक आहे, हे सेम 199, म्हणजे खूप डिफरन्स आहे प्राइस मधला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या डुंगूना खूप रॅश येतात, कारण डायपर बिचाऱ्यांना, लंगोटा 2-2 मिनिटांनी वॉशरूम, लॅटरिन. तर मग त्याच्यामुळे गौरवनी ऑर्डर टाकला लव लॅब. तुम्ही बघितला असेल हा ब्रँड, म्हणजे इंस्टाग्राम खूप फेमस ब्रँड आहे. यांच्या पुष्कळ येते आणि चांगलं आहे. त्यांचं स्पेशल बेबीच प्रोडक्ट्स आहेत, सगळे बेबीचे प्रोडक्ट. आणि ही डायपर रॅश क्रीम म्हणते, आम्हाला तर कधी माहित नव्हतं हे ढुंगणारी लावायची क्रीम. मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है.
आपल्या वेळेस असेल ते आजी आपल्या इथे तर आपल्या वेळेस खोबऱ्याचं तेल लावून देते. आपल्या काळात ते तेल तर होतं पण लंगोटा तर नव्हताच. लंगोटा आपल्याला ते आजीच्या लुगड्याच्या लंगोटा, नऊवारीच्या लंगोटा घालावा लागत होत्या, कपड्याच्या लंगोटा. मुलगी जर झाली ना गाईज, लिटरली सांगते, हे जे उरलेले आहे ना हे तर राहणार नाही, माझे जाणार आहे असं वाटते. पुढे लाड पुरवले जाणार. अगेन दुसरं प्रोडक्ट आहे ते पण बेबी हग म्हणूनच आहे. हे मॉस्किटोचे पॅचेस. आणि कसं आहे ते जे तुम्हाला दाखवलं ते नेट वर लावतो त्याच्या आजूबाजूला पॅच करून ठेवू शकतो. 48 पॅचेस दिले आहे. दुसरं प्रोडक्ट आहे आपल्या जवळ टमी रोल, म्हणजे हे मदर्स पर्सचं ब्रँड आहे. कारण बाळाला कसं असते ना, काही दुखलं त्यांचं आपल्याला काही कळत नाही, कारण ते सांगू शकत नाही, तर पोटावरच सगळ्या बिमाऱ्या असतात. पोटाला हे रोल ऑन करायचं. हिंग आहे याच्यामध्ये, आणि सोफ आहे, सोफ ऑइल आहे, आणि सोफचं इफेक्टिव्ह रिलीफ फ्रॉम कॉलिक, इंडायजेशन अँड कॉन्स्टिपेशन. स्मेल बिलकुल प्युअर आहे, म्हणजे सोफ आणि रोल ऑन असतो पूर्ण सोपचा वास येत आहे. आम्ही हे पहिले घेतलं होतं आणि याच्यामध्ये मॅग्निफाईंग ग्लास आहे की नख छोटे असताना थोडं बेबी मोठं झालं की कामात येईल. दुसरं गोष्ट म्हणजे हे तुम्ही म्हणाल हे यासाठी काय साठी घेतलं, तर मच्छर आपल्याला थोडी सांगून येते कुठून येईल म्हणून, घरात लावणं मस्त आहे. तर हे मच्छराचं कामाचं आहे. ही मशीन मी बघितलं याचा रिव्ह्यू की याच्यामध्ये सगळे मच्छर जवळ गेले ना अशाच डेड होऊन जातात. खूप फायदेशीर, खूप कामाची मशीन आहे. म्हणून आम्ही इथे तर नाही, गावाला आता गावाला डिलिव्हरी तेव्हा कामी पडेल, खूप कामात येईल. तर आहे, चांगली आहे. अगेन फ्रॉम बेबी हग, म्हणजे बघा, बायकोसाठी तर कधी काजल लिपस्टिक घेतली नाही, पण येणाऱ्या बाळासाठी काजळ आला. आणि मी जेव्हा काजळ बघितलं तर मला तर माहितीच नव्हतं की काजळ पण घ्यावं लागते. ते जेव्हा आलं प्रोडक्ट तेव्हा मी बघून शॉक झाली की 100% सेफ आहे. ऍक्च्युअली ती प्रोडक्ट आम्ही जे मेकअप आर्टिस्ट व्हॅनिटीमध्ये यूज करतो, इंग्लॉटचं काजळ, तर त्याची जी डबी असते ना सेम ऍज इट इज तशीच डबी आहे. आणि यावरून तुम्ही अंदाज लावू शकता, काचेची डबी आहे. आणि बघा कसं आहे, आणि एकदम कापूरचा वास पण येऊन जातो, एकदम रिअल पूर्ण कापूर. आणि बाळ झोपेलच लावला एवढी गॅरंटी आहे, कारण मी त्याला तेच बोलली आलं तेव्हा प्रोडक्ट की हे तर एकदम झोपच येईल, एकदम कूल आणि एकदम असं वाम, एकदम मस्त वाटतं. हे 133 ला पडलं आहे. हे आहे तसं 245चं आहे. म्हणजे विचार करा आम्ही किती पैसे सेव्ह केले असेल. बरेच. ठीक आहे, हे काजळ झालं आपलं. पुन्हा एक प्रोडक्ट. आणि आता आंघोळ करायचं, आंघोळसाठी लागेल साबण. आपण किती याचा पॅक घेतला होता? हा 2 याचा घेतला होता. ही पण बेबी याच्यामध्ये शॉप मध्ये खूप डिफरन्स. आता तुम्हाला सांगतो मी, प्राइस वेगळी. ही आहे 125 ला. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की 86 ला पडली आम्हाला फक्त. ही खूप बचत झाली आहे. आणि साबण अशी आहे, सिंपल आहे साबण, व्हाईट कलरची. याच्यासोबत ते सोप केस पण मिळालं छोटस. बेबी हग लिहिलं याच्यावर. आणि हे जे ड्राय करतो आपण सोप केस करत आहे. पुन्हा एक बेबी हगच आहे. ठीक आहे, याला आता हे तर माहित नव्हतं आम्हाला, पण तरी म्हटलं घेऊन देऊ, कारण की कधी काम पडू शकते. नेझल ऍस्पिरेटर म्हटलं जाते याला. आता हे कासाठी असते, जे नाकामध्ये काही कंजेशन वगैरे असेल बाळाच्या, ब्लॉकेज वगैरे असेल किंवा काही म्युकस वगैरे राहते, तर तो रिमूव्ह करू शकतो आपण याच्याने. हे सेफ आहे, असं काही नाही की बाळाला काही होईल, ते आपल्याला फक्त करता आलं पाहिजे व्यवस्थित म्हणून. सिरिंज वगैरे पण दिली आहे. हे पडलं आहे आम्हाला 138 ला. 215च आहे, 138 ला पडला. आणि हे एक सगळ्यात लास्ट पण एवढंही इम्पॉर्टंट आहे हे. हॉस्पिटलमध्ये जेव्हा जाणार तेव्हा डायपर, सॅनिटरी पॅड्स वगैरे ठेवायला, छोटा गार्बेज बॅग युजफुल आहे की तुम्ही ट्रॅव्हल मध्ये इझिली युज करू शकता. हे मेशोवरनं घेतलेलं आहे मी गाईज. अगेन वन प्रोडक्ट फ्रॉम बेबी हग. हे आता काय आहे तुम्हाला सांगतो. हे क्लिन्झर आहे, जे की म्हणजे त्यांचे बॉटल्स असतात किंवा काही त्यांचे युटेन्सिल्स असतात, भांडे वगैरे असतात, तर ते क्लीन करायसाठी हे आहे. असं बेबी हगचं जेंटल अँड इफेक्टिव्ह म्हणून होम क्लिनर म्हणून आहे. हे घेतलं 550 ml आहे. ते आम्हाला 245 आहे, पण आम्हाला 120 ते 130 रुपयाला काहीतरी पडलं आहे. दुसरं आहे बेबी हगचंच आहे हे पण. हे तर डिटर्जंट आहे, जे तुम्ही कपडे वॉश वगैरे करू शकता.
हे पण सेफ आहे आणि बरेचसे प्रोडक्ट जर मिसिंग असेल जे की घ्यायला पाहिजे ते इम्पॉर्टंट असेल तर ते पण सांगा आम्हाला. आणि शेवटचं बाकी आहे, हे तर सोप आहे म्हणा, ती दाखवली तुम्हाला मी. बाय वन गेट वनची होती. हे आता एवढं इम्पॉर्टंट काय आहे ते आमच्या इथे बेडच्या तिथे जरा प्लग जास्त आहे, म्हणजे बोर्ड जास्त आहे त्याच्यामुळे. हे असं आहे प्लग, तुम्ही बघितलं असेल हे प्लग्स असते आणि सेफ्टीसाठी हे असे सेफ्टी प्लग्स असते. आता कोणी लहान मोठे माहित आहे तुम्हाला, त्याला ते नको करू म्हटलं तर पुन्हा तेच करा. तर इथे असं त्यात म्हणून आम्ही हे सेफ्टी प्लग पहिलेच घेऊन ठेवलंय, सगळे विचार करून घेतला आम्ही. हे बेबी हक्कच आहे. तर ही होती तर जोरात ठीक करते बापरे. तर ही होती सगळी क्लोथ शॉपिंग आणि प्रोडक्ट शॉपिंग. तर सोबत आता माझं राहिलेलं आहे दाखवायचं. तर माझे बरेचसे प्रोडक्ट यायचे आहे आणि आलेले आहे, तर त्याचा एक सेपरेट ब्लॉग तर टाकणारच, कारण उशीर होऊन राहील आपल्याला बाहेर जायचं. रिडिंग खूप जास्त जातं, त्याच्यासाठी मग मला काही लागणाऱ्या गोष्टी जे की हे आहे, जसं तुम्हाला पण आता कन्फ्युजन असेल की कुठल्या ब्रँडचं यूज करायचं वगैरे, तर तुम्ही एव्हर ऑल्सो करू शकता. आणि हे जे पॅन्टीज आहे या ओव्हरनाईट सेफ आहे आणि खूप छान आहे. म्हणजे 12 आवर्स त्या प्रोटेक्टिव्ह असतात पूर्ण, तर त्या प्रोटेक्शन देतात आणि 100% स्टेन प्रोटेक्शन आहे. तर खूप छान आहे, तुम्ही यूज करू शकता याचे. तर हा एक पॅक घेतला मी, हा पॅन्टीवाला आहे, सो अँटी लीक कव्हरेज असणार आहे 360. सो म्हणून मग हा घेतला एक. आणि याच्यामध्ये मला मिळाले आहे 10 पॅन्टीज मिळालेले आहे, जो की लार्ज अँड एक्सेल म्हणजे दोन्ही याच्यासाठी यूज होईल आणि ॲडजस्टेबल आहे. सो म्हणून हा घेतलेला आहे. आणि परत मी घेतला एक हा घेतला एव्हरटिनचा, जो की पॅड आहे हा. तर हा सुद्धा हेवी फ्लो वगैरे असला तर, कारण असं म्हणतात ना प्रेग्नन्सी नंतर हेवी फ्लो होतो बऱ्याचदा. आता ते डिपेंड करतं बॉडीवर प्रत्येकाच्या, पण सांगता नाही सिच्युएशन काय असेल काय नाही. सो म्हणून हा एक घेतलेला आहे. हा पडला आहे मला 391ला, जो की ऑनलाईनच परचेस केला आहे मी, कारण शॉपमध्ये डीमार्टमध्ये जिओ मार्टला बघितलं मी एव्हरटिनचं, पण खूप महाग होतं. हो, तर हा मी घेतलाय फ्लिपकार्टवरनं आणि हा घेतलेला आहे मेशोवरनं. सो असे मी 2 घेतलेले आहे मी. आणि मला असं वाटतंय कितीही असले तरी कमी पडेल त्यावेळेत, असं आईने पण सांगितलं मला की त्यावेळेत याची नीड पडेल तर हे घेऊन ठेवशील, म्हणून मी हे 2 पॅक घेतले. आणि सोबत मी घेतलेलं आहे. आता याचं काम पडेल की नाही आय डोंट नो, कारण असं म्हणतात की कंटिन्युअसली फिडिंग करावं लागतं, तर मला नाही वाटत की म्हणजे वेस्ट जाईल मिल्क, तर त्याच्यामुळे तरी पण मी म्हटलं की नको, आपलं क्लोथ वगैरे खराब होतात, कशाला रिस्क घ्यायची, म्हणून मी मॅटर्निटी बेस्ट पॅड बोलवलं आहे. त्याचा यूज झाला तर ठीक, ओके, नाही झाला तर ओके, कारण एवढं काही कॉस्टली नाही आहे हे. तर 273ला आहे, पण मला असं वाटतं येईन कामात, कारण असं म्हणतात की फ्लो होतं थोडंफार, तर त्याच्यामुळे यूजमध्ये येऊ शकतं. तर हा आहे सिरोनाचा ब्रँड आहे, चांगल्या तिन्ही ब्रँड छान आहे. तर हा सिरोनाचा आहे आणि हा 273ला पडला. हा सुद्धा मी ऑनलाईनच बोलवला, कारण ॲक्च्युली शॉपमध्ये कुठे शोधत बसू म्हटलं, म्हणून मग मी आता वेळ नाही आहे तेवढा शॉप घुमायला आणि मला पण जाणं पॉसिबल ना, म्हणून मग मी ऑनलाईन घेतलेलं आहे. कसा वाटला ब्लॉग तुम्हाला? याच्यात जर तुमचे काही सजेशन असतील, काही आमच्याकडून काही सुटलं किंवा म्हणजे कोणी एक्सपिरियन्स असतील आमच्याकडून काही सुटलं तर तुम्ही ते सांगू शकता, कमेंट करू शकता. जे असं इम्पॉर्टंट असेल जे आम्ही मिस केलं की म्हणजे जे शॉपिंग नाही केलंय, तर ते तुम्ही सांगा की सजेस्ट करा की कुठला ब्रँड किंवा काय घ्यायला पाहिजे. आणि एक एक्सपिरियन्स, कारण न्यूली आम्ही आता न्यू पॅरेंट्स आहे, आम्हाला माहिती नाही की हॉस्पिटलला कुठल्या गोष्टीची नीड पडू शकते. तर तुम्ही एक एक्सपिरियन्स केला असेल तर की नाही आपण ही गोष्ट ठेवायला पाहिजे होती आणि नाही ठेवली, तर ती आम्हाला सजेस्ट करा, कारण जेणेकरून माझी फजिती नाही होणार त्यावेळेस. तर खूप हेल्प होईल तुमची, नक्की कमेंट करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी पण आहे, काही असे एक्सपिरियन्स येतात कोणाकोणाला की आता तर घेऊन नाही गेलो, ते हॉस्पिटल गेल्यावर माहिती पडतं. राईट. तर ते तुमच्यासोबत जर झालं असेल, कोणासोबत जे तुम्ही ब्लॉग बघून राहिले ते तुम्ही फ्रीली फ्रँकली तुम्ही कमेंट करू शकता. आम्ही काही आता एवढं एक्सपिरियन्स नाही आहे, पण आम्हाला जी आयडिया होती की आम्ही कुठून बघितलं नेटवरून वगैरे, आम्हाला जे असं वाटलं की इम्पॉर्टंट आहे ते आम्ही शॉपिंग केलेली आहे. आणि आम्ही जे काही शेअर करताय आता ऑलमोस्ट 9 मंथ सुरू आहे आणि आम्हाला आता वेळ खूप कमी राहिलेला आहे, म्हणून आम्ही तुमच्यासोबत प्रोडक्ट रिव्ह्यू वगैरे शेअर केला. कदाचित प्रेग्नन्सी नंतर एवढ्या लवकर आम्ही एवढं सगळं करू नाही शकणार हँडल, आणि हे सगळे शूट आम्ही करून ठेवू शकत नाही, स्पेस इश्यू खूप जास्त असतो. यामध्ये टाकायचं. तर गाईज आता वाजले आहे इकडे 5 वाजून झाले आहे
5 वाजून राहिले आणि इकडे आपलं सर गाईज आता थोडंसं बाहेर जाऊ आम्ही. आणि ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आणि पुढे तर ब्लॉग बघा तुम्ही. आणि जर समजा तुमचे काही सजेशन असतील ते तुम्ही नक्की कळवा आम्हाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे काही विचार असतील याच्यावर ते पण कळवा. कमेंट करा, कमेंट फ्री आहे. तुम्हाला जे वाटेल, जे मनात येईल की नाही हे असं सांगू शकतो यांना तर ते सांगा. ॲज यू विश गाईज. ठीक आहे. तर आता मी जातो थोडंसं नर्सरीमध्ये बाहेर जाऊन येतो, कारण की खूप दिवस झाले आम्ही बाहेर गेलो नाही आहे. अंदरच आहे, ही तर निघालीच नाही. तर तो अभी तक पेंजरे से बाहेर नाही निघला. मला तर असं वाटतं की मी किती कैद आहे, कारण हॉस्पिटलमधनं जेव्हा आलो लास्ट टाइम त्याच्यानंतर मी एकदाही बाहेर नाही गेली. आणि आज मला फायनली बाहेर जायला मिळते, थोडं बाहेरचं वातावरण हवं. आपल्या इथे ऍक्च्युली गौरवने मला सांगितलं की खूप मोठं चेंज झालेला आहे, जो की तुला बघायचं आहे. आणि बघितलंच नाही मी. मला आता आज बघायची एक्साइटमेंट आहे. बघू काय चेंज आहे आपल्या एरियामध्ये. तर चलो. माझा सगळ्यात मोठा हेल्पिंग हँड 9 महिन्यामध्ये सगळ्यात आधार कार्ड. सो आता चाललो आहे आम्ही बाहेर. आणि परत काही भांडे होते जे वेस्ट होते, जे यूजमध्ये नव्हते, ते द्यायचे आम्हाला दुकानात. ते पण देऊन देऊ. पिशवीमध्ये घेतलेले आहे. फुलच्या सिम प्रॉब्लेम आहे का काही? याला सामोरच अटकावं लागेल. अटकवत आहे. अरे यार, आपलं कवर पण आहे. कवर पिशवीमध्ये टाकून घे ना थोडं. अरे पण कोणी घेऊन जाईल. पिंकवाला फ्लावरचं ते त्यांना विचारलं. आज आम्ही आलो इकडे प्लांट पाहायसाठी. आता एक मोगऱ्याचा घ्यायचा विचार आहे आमचा. गुलाबाचं पाहिजे इकडे. हे वाटलं कुठेसाठी? बाल्कनीमध्ये. अरे हो, तेच आहे ते जे तू हायवेवर पाहिले होते ना. पण हे ना म्हणजे मजबूत आहे एकदम. सही आहे यार. फुलं खूप येते याला. आता मी नाश्ता केला संतोषमध्ये आणि इकडे आलोय. वडाचं घेते का? आता सध्याच गरज आहे. जेव्हा गरज होती तेव्हा गावाला नव्हतं. हे ठीक आहे. इसमें और नहीं है क्या? कोणतं रुंदावून घ्यायचं आहे? इथले पण छान वाटतं. बाहेरचं वाईट पण छान आहे, पण वाईटपेक्षा नाही असे छान वाटते ते. त्याला नवीन ते वाले ना. तेच छान वाटतंय. पण थोडंसं तेवढं मोठं बसणार नाही ना तिथे. सध्या प्लॅन्टच घेऊन घे. तिकडे आहे मोगऱ्याचे. बघा किती क्यूट आहे. 550. इरिका पाम घेते. चला एक इरिका पाम काढून घेऊ मस्तपैकी नवीनवाला. छोट्यापैकी आहे ना. जास्त बंचचं व्यवस्थित फ्रेश वाला पाम. शॉर्ट घेतलं. ते 3 घेतलेले आम्ही. अजून काहीतरी चालू आहे.